मी तेव्हा शिकत होतो आणि माझी हाईट पण एकदम चांगली झाली होती आणि फुटबॉल खेळत असल्याने माझे शरीर पण एकदम मजबूत झाले होते आणि मी सर्व काम एकदम मन देऊन करत होतो। मी जेव्हा कोठे जात असायचो तेव्हा मुलींना पाहून माझा लंड ताठ होत असायचा आणि तो माझ्या पॅन्टच्या बाहेर दिसायचा आणि मला ते लपवणे पण खूप अवघड होत होते। मी खूप आकर्षक होतो आणि मला क्लासच्या मुली पण माझ्या बरोबर बोलायचा प्रयत्न करत होत्या आणि मी त्यांच्यापासून दूर राहत होतो। मग माझ्या आईने एक वेळा एक कामवालीला घरी कामावर ठेवले होते आणि ती खूप सुंदर नव्हती पण तिचे फिगर एकदम शानदार होते। ती एकदम सावळी होती आणि तिच्या स्किनवर एक पण केस नव्हता। तिचे वय बहुतेक 30 वर्षे होते। मग मला तर तेव्हा मजा येत होती जेव्हा ती फरशी पुसत होती। ती जास्त करून सूट घालत होती आणि तिचे काम करताना ती तिची चुन्नी पण एकदम काढून टाकत होती। हे सर्व मी तिला एक बाजूला बसून पाहत असायचो। तिने कधी माझ्याकडे पाहिले नाही आणि काही म्हणाली नाही। ती गपचूप बोलत होती आणि हसून काम करून निघून जात होती। मग काही दिवस असेच निघून गेले होते आणि मग शेजारी राहणाऱ्या मित्राने मला एक हैराण करणारी गोष्ट सांगितली होती। त्याने म्हणले की गीता आंटी त्याच्या दुकानामधून सर्व सामान आणत असते आणि ती खूप गर्म माल आहे। तिथे दुकानावर दुपारी कोणी नसते आणि मग मी असे करून तिच्या अंगावर इकडे तिकडे हात लावत होतो। मग हे ऐकून माझ्या मनामध्ये लाडू फुटत होते आणि मग मी घरी येऊन प्लान केला होता आणि मी चड्डीन घालता सरळ अंडरवियर घातले होते आणि ते खूप लहान होते। मग मी माझ्या टेबलवर बसलो होतो आणि मी समोर आरसा ठेवला होता आणि पाहिले तर अंडरवियरच्या बाजूला मला लंड सरळ दिसत होता आणि मी अंडरवियर ॲडजस्ट करून पण मला आतमधील सर्व काही दिसत होते आणि मग मी खुश झालो होतो। मग माझा लंड पण कडक होत होता आणि मला खूप मजा येत होती आणि मग मी आरसा असा ठेवला होता की माझ्या तोंडासमोर पुस्तक मध्ये असेल आणि गीता मला समोर दिसेल। मग तेव्हा बेल वाजली होती आणि ती गीता आंटी होती। मग मी दरवाजा उघडला आणि मग माझा कडक लंड एकदम सरळ सरळ दिसत होता आणि मी घाबरलो होतो की ती जाणार तर नाही ना। पण तिने माझा लंड हळूच पाहिला आणि ती तिचे काम करू लागली। मग मी तिला विचारले की आज काय बनवणार आहे, तर ती हसून म्हणली की जे जेवायचे असेल ते मी बनवून देते, काय खाणार आहे? मग मी म्हणले की काही पण बनवले तरी चालेल। मग ती काही वेळ पर्यंत मला पाहत होती आणि मग ती हसली। आज एकदम बदलले आहे असे वाटत आहे भाऊ। मग माझी हिम्मत झाली नाही आणि मी गपचूप टेबलवर बसलो आणि मी पुस्तक समोर धरले होते। मग ती पण तिचे काम करू लागली होती। तोपर्यंत माझे मन काही कंट्रोल मध्ये आले होते आणि मी अंडरवियर ॲडजस्ट करत होतो आणि मी माझे पुस्तक वाचू लागलो। मग ती काही वेळ मध्ये फरशी पुसत माझ्याकडे आली आणि मी तिला आरशामधून पाहत होतो। मग जवळ येताच तिची नजर माझ्या मांडीवर पडली आणि ती एकदम वर पाहू लागली। मग माझे तोंड पुस्तकामध्ये होते ते पाहून ती माझा लंडाकडे एकटक पाहू लागली। ती खूप वेळ पाहत होती आणि माझी हालत खूप खराब झाली होती आणि मग ती तिच्या कामामध्ये लागली। माझी काही हिम्मत झाली नाही आणि तिने पण काही केले नाही आणि बस रोजच्या सारखे वागत होती। मग मी उदास झालो होतो पण दुसऱ्या दिवशी काही नाटक करायचे विचार करत होतो। मग मी दुसऱ्या दिवशी दरवाजा उघडा ठेवला होता आणि आंटीच्या यायच्या वेळेवर माझ्या रूम मध्ये बेडवर झोपून लंड हलवू लागलो होतो आणि मी अंडरवियरच्या वरून कुरवाळत होतो। मग मी विचार करत होतो की आता ती काय करते आहे।
मग अचानक तिचा हात तिच्या पुचीवर गेला होता आणि तिने 1-2 वेळा घासले होते. मग मी माझा लंड साईडने पूर्ण बाहेर काढला होता आणि कुरवाळू लागलो. मग ती मागे गेली आणि तिने दरवाजा बंद केला आणि मग ती परत आली होती आणि मग ती किचनमध्ये जाऊन काम करू लागली होती आणि मला असे वाटले की काहीतरी केले पाहिजे, पण सुरू कसे करू. मग मी किचनमध्ये गेलो आणि मग ती तिची चुन्नी काढून भांडी घासत होती. मग मी तिला म्हणले की आंटी तुम्ही कधी आला मला माहिती नाही. मग तिने माझ्याकडे पाहिले आणि म्हणली की मी आताच आले आहे भाऊ. मग मी तिथे उभा होतो. तिने म्हणले की तुम्हाला काही पाहिजे का? मी गाजरचे ज्यूस काढून देते. मग मी तिच्या जवळ गेलो आणि पाहिले की काम करताना तिचे हात कापत होते. माझी हालत पण खराब झाली होती. मग ती गाजर काढायला वाकली आणि तेव्हा मी मिक्सर काढत होतो आणि मी चान्स पाहत होतो. मग मी एक एक करून गाजर धुत होतो आणि असे करत होतो की जसे लंडाची मूठ मारताना करतात. मग ती पाहत होती आणि तिचे डोळे लाल झाले होते. मग मी तिला गाजर दिले. मग ती कपाटामधून एक डबा काढत म्हणली की मला हे काढायला मदत करून द्या. माझा हात जात नाही आहे. मग मी तिच्या मागे गेलो आणि हाताने डबा काढू लागलो आणि माझा लंड तेव्हा तिच्या गांडीला लागत होता. माझे तर एकदम होश उडाले होते. मग ती तशीच उभी होती आणि तो डबा एकदम भारी होता. मग मी दुसरा हात पुढे केला आणि माझे वजन तिच्यावर टाकले. मग माझा लंड तिच्या गांडीमध्ये दबला गेला आणि ती करत होती. मग मी डबा तिथे राहू दिला आणि मग मी त्या पोजमध्ये लंड घालू लाल. मग तिचे डोळे एकदम बंद झाले होते आणि मग काही वेळाने ती अचानक एकदम पलटली आणि आता माझा लंड तिच्या मांडीमध्ये लागत होता आणि मला जरा धक्का देऊन ती एकदम खाली बसली आणि माझी अंडरवियर खाली करून लंड तिने तोंडात टाकून दिला. आता आनंदाने माझे डोळे एकदम बंद झाले होते आणि गरम आणि ओल्या आणि मुलायम तोंडामध्ये माझा लंड एकदम कडक झाला होता. मग मी तिचे डोके पकडले आणि तिला धक्के मारत होतो. मग मला पाहून ती पण एकदम उठली आणि माझी अंडरवियर खाली पूर्णपणे काढून टाकली. मग तिची सेक्सी मांडी पाहून मी एकदम खुश झालो. काय मस्त गोल होते तिचे एकदम मांसल, सावळे आणि गांडीवर एक पण केस नव्हता. मग मी पाहत होतो आणि मग ती वाकली आणि तिने तिचे पाय पसरले. मग तिने तिची कंबर अशी केली होती की मला तिची पुची दिसू लागली होती आणि मी पुढे गेलो आणि लंडाला तिच्या पुच्चीच्या भोकामध्ये लावले होते. मग तिने केले होते आणि कापत हातांनी पटकन माझा लंड तिच्या भोकवर लावला आणि माझी कंबर पकडून ओढले. मग आता आमच्या तोंडून एकदम निघाले. आता रस्ता मिळताच मी तिला एकदम जोराने ठोकू लागलो. ती माझ्या स्पीडने मागे पुढे होत होती आणि माझी स्पीड पण वाढत गेली आणि मग माझा लंड पण एकदम तापला आणि आता पूर्ण किचनमध्ये पच 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 ठ आवाज येत होते. गीता आंटीने तिचे डोके तिच्या बाहोवर लावले आणि तिचे पूर्ण शरीर एकदम कडक झाले. माझ्या डोळ्यामध्ये पण एकदम आग लागली होती आणि तेव्हा माझ्या शरीराचे सर्व रक्त माझ्या लंडामधून तिच्या पुचीमध्ये गेले होते आणि आम्ही इदूद करत होतो. आता माझ्या डोळ्यासमोरून सर्व काही गायब झाले होते आणि काही ऐकू पण येत नव्हते आणि काही दिसत पण नव्हते. मग मी जोराने आंटीच्या अंगावर झोपलो. असे वाटत होते की माझ्या शरीरमधून जीव निघून गेला आहे आणि मग तिने मला मागे केले आणि मग तिने तिची पुच्ची पुसली आणि मग म्हणली की आता तुम्ही तुमच्या रूममध्ये जावा भाऊ.
आंटी यायची वेळ झाली आहे. मग ती मेन दरवाजा उघडू लागली होती आणि मी एकदम घामाने भरून गेलो होतो आणि मी बाथरूम मध्ये गेलो होतो. हा होता माझ्या जीवनाचा पहिला सेक्स आणि मी कधी विसरणार नाही आहे. जेव्हा मी पहिले सेक्स केले होते तेव्हा खूप आनंद झाला होता आणि मला आशा आहे की तसा आनंद तुम्हाला पण आला असेल. त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.